असं म्हणतात की भगवंतादी ही मायबाप आहे, आणि मी म्हणेन मायबापाआधी ही माझी ज्ञानाई आणि तुकाई आहे. जन्म द्यावा आणि जन्म दिल्यानंतर लहानाचं मोठं करत असताना उभ्या आयुष्यामध्ये जेवढी संकट यावी ती सगळी झेलण्याची ताकद फक्त स्वतःपर्यंत ठेवली, लेकरांपर्यंत काही येऊ दिलं नाही. कोणी किती हिंडवावं, कोणी किती रागवावं, माझ्या मुलांनी समाजात मानानं जगावं हे जर मनापासून कुणाला वाटत असेल ना, तर तो आमचा बाप आहे. या समाजात तुम्हाला पुढे गेलेलं कुणाला देखावणार नाही, मागे ओढणारी माणसं कमी नाहीये. पण माझ्या मुलांना नावलौकिक मिळवावा, त्याचं जगभरामध्ये नाव व्हावं हे मनापासून कुणाला वाटत असेल तर ते मायबाप आहे. निस्वार्थ भावना अंतःकरणामध्ये असते. त्यानं रात्र रात्र जागावं म्हणून तर घर जगतंय, काडी काडी करून पैसा जमवावा म्हणून तर घर जगतंय. स्वतःच्या अपेक्षा हौस बाजूला ठेवावी म्हणून तर घरातली माणसं सुख अनुभवतात. सुखाच्या छायेखाली जगणारी माणसं आपल्यावरती कुणी आडोसा धरला होता याचं भानच ठेवत नाही. आजकाल कोणी कोणाला विचारत नाही. माणसं आज माणसासारखी वागत नाही. दारात आलेल्याला भाकर तुकडा खाऊ घालत नाही, तहानलेल्याला पाणी पाजत नाही, चांगलं काम करणाऱ्याला कधी पुढे जाऊ देत नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. कपडे शिवणाऱ्यानं आमचे कपडे अंगभर शिवले, पण त्याला पाहणाऱ्याचा दृष्टिकोन रफू करता आलाच नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. उभा जन्म ज्या बैलानं शेतकऱ्याला साथ दिली, तो खंगला, थकला, वृद्ध झाला, आजारी पडला. उभ्या जन्मात साथ देणाऱ्या बैलाला त्यानं जवळ ठेवलं नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून आता याच्या डोळ्यात पाणी येत नाही. हा माझा तो माझा करत राहिला जन्मभर, निघून गेली सगळी, हा एकटा जळत होता रात्रभर. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाहीत. उभा जन्म ज्यांच्यासाठी जगावं ती विचारत होती, काय केलं आमच्यासाठी, माग काही ठेवलं का? उभ्या जन्मात तुम्हाला काही जमलं नाही. हे ऐकताना डोळ्यात वाहणारी आसव कशी रोखावी हे त्याला कळलंच नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. 5-10 मिनिटं बसतात शेजारी, पण कोणी खाली खुशाली विचारत नाही. विचारलीच कधी तर कोणी दुःख आपलं मांडत नाही. मांडली जरी दुःख तरी साथ कोणी देत नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. सुरकुतलेल्या या कातड्याला मला काही नको रे, प्रेमानं येता जाता विचार ना, जेवलीस का, औषध घेतलेस, दुखतंय का काही? याच्यापेक्षा वेगळं मागणं माय बापानं मागितलंच नाही, पण त्याचं मात्र आम्हाला काही वाटलंच नाही. आज माणसं माणसासारखी राहिलीच नाही. उभा जन्म केला परमार्थ, उभा जन्म केला परमार्थ, त्या परमार्थाचं फळ मिळालंच नाही. सांग पांडुरंगा, कुठे पडली कमी भक्ती, कुठे कमी पडला परमार्थ? मनाची ताकद आता उरलीच नाही. माणसं आता माणसासारखी राहिलीच नाही.
भक्तीच्या वाटेवर विश्वास तुझ्यावर पांडुरंगा, भक्तीच्या वाटेवर विश्वास तुझ्यावर पांडुरंगा, तडीला ने माझी नाव, तुझ्यासारखा विचार तुझ्यासारखा विश्वास आता कुणावर राहिलाच नाही। इथे माणसासारखी राहिलीच नाही। जवळ आहे तोवर सांभाळा, मृत्यू ज्या दिवशी आला ना त्या दिवशी घेऊन जाईल। मरणार आहे तुम्ही काय आम्ही काय, पण ज्या दिवशी मरणार आहे ना त्या दिवसानंतर 1 वर्षापर्यंत सगळे जवळ येते। पण ते सगळं झाल्यानंतर आजचा गतीचा मार्गाचा उद्धाराचा दिवस आहे। आज सगळं झालं, इथनं घरी गेलात ना का आता त्या टांगलेल्या फोटोकडे घरातल्या माणसांशिवाय दुसरं कोणी बघणार नाहीये। जोपर्यंत दुसरा फोटो घरात लागत नाही तोवरच पहिल्या माणसाची आठवण आहे। पण जोपर्यंत ती आठवण आहे तोपर्यंत जपा। जाणाऱ्या व्यक्तीचे विचार अंतरंगात रुजवा, नामस्मरण करा, विश्वास ठेवा। ज्यानं पोट दिलंय ना भाकरी सुद्धा तोच देतो। घडते एखादी गोष्ट घडू द्या, ऐकत चला, जेवढं कानावर पडेल तेवढं ऐकत चला, श्रवण करत चला। काय सांगावं कोण्या वाक्यानं आमचा उद्धार होईल, आणि या उद्धाराकरता मिळालेला हा जन्म आहे। तुकोबरा वर्णन करतात आयुष्यरूपी साधन आहे। आता या साधनाचा वापर कधी करायचा, कुठं करायचा, कसं करायचा याचं विवेचन करणारे अनेक भेटतील, पण ते विवेचन आचरणामध्ये आणत चला तर तुम्हाला उद्धार करून घेता येईल। आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। नवे नवे तुकोबरायांनी केलेले हे वर्णन आहे। यामध्ये नामस्मरण दानधर्म कलियुगाची साधना म्हणून जमलेली मंडळी, नामस्मरण तुमच्याकडनंही घडावं म्हणून दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंता। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई। हरि जय जय, हरि जय 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 जय,
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराया जेव्हा वर्णन करतात की हे नरदेह एक पावटी आहे, रस्ता आहे की ज्याद्वारे स्वर्गातील देवादिकांची असणारी शान आहे, त्यावरही निशाणी साधता येते ती या नरदेहाद्वारे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे पावटणी 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 हा करू स्वर्गीची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धनामी जनालो धनामी जनालो धनामी जनालो आलो धनामी जनालो धन्यानी जन्मालो धनामी धन्यानी जन्मालो दास विठो पाचे झालो हे दास विठोबाचे झालो हे दास विठोबाचे झालो हे दास दास विठोबाचे झालो दास हे दास विठोबाचे झालो 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 भगवंताच्या चरणाचे दास झालो, खऱ्या अर्थाने जन्माचं धन्यत्व. खरं तर अनेक वर्षांपासून या गावामध्ये येणं आणि माझ्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी 2013-14 नंतर जेव्हा इथे येणं झालं होतं तेव्हा जे वर्णन अर्थात केलं किंवा जे प्रसंग वगैरे मांडले होते ते प्रसंग भावले म्हणून सांगण्याची विनंती केली. पण मला वाटतं वेळ झाला आहे, पावसाचं वातावरण आहे.
जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न निश्चिंत केला. मुखारविंदातनं चुकीचा शब्द गेला असेल तर त्यासाठी क्षमस्व. आदरणीय बाजीराव पाटील धुळगण यांच्या संपर्काने येणं झालं आणि आल्यानंतर अर्थातच बाबांच्या साहेबराव रघुनाथ पाटील धुळगण यांच्या विधींच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित आले होतो. अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पण अर्थात ज्ञानदानाकरता जमलेली सगळीच मंडळी रोजच्या दिवसभरातला नामस्मरणाकरता 2 मिनिटं वेळ तरी आपल्याकडनं निघावा. रामकृष्ण हरिभजन या जन्मात मुखारविंदात आला आणि पुन्हा कधी जन्म घ्यावाच लागला तर मात्र सुरुवात शून्य वाचणार नाही तर 101 पासून पुढे, कारण 100 फुलं आधीच जमा होतात. म्हणून जमेल तेवढं नामस्मरण स्वतःसाठी करायला शिका. इतरांच्या कार्यक्रमाला जाताना तुम्ही दान करायला येता. नामाचं दान जाणाऱ्या व्यक्तीसाठी आहे, म्हणून जमेल तेवढं ऐकण्याचा प्रयत्न निश्चिंतपणे करत चला. मुखारविंदातनं चुकीचा शब्द गेला असेल त्यासाठी क्षमस्व. जे काही चांगलं आहे ते आदरणीय गुरुवर्यांचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल तुझे विठ्ठल. आ बोली लेले पुरे वेडे वाकडे उत्तरे करा महाराज महाराज. आ नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा मायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम कुंडली जोरदार उठावला श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज.